तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. मी बोलणार. आपण मला सांगितलं की आपण काजू आणि आंबा या पिकावरती बोलणार आहोत. राजकीय ज्या वेळेला बोलायचं ते नक्की मी बोलू. माझा गेला 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे. आज पक्ष दादांच्या निधनानंतर आम्हाला मजबूत करायचं आहे. अशा वेळेला काही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रित बसून आम्ही त्याचा मार्ग काढू. आमचं धोरण इंडियामधलं आहे. रूल्स इंडिया आम्हाला मजबूत करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मजबूत करायचं आहे. गणपतीबाई असतील, मुश्रीफ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे असतील, भुजबळ साहेब असतील, सगळे आम्ही एकत्रितपणे बसू. अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षात राजकीय काय घटना घडत असतात, तेच प्रसंग निर्माण होतात. चर्चेतून त्याच्यातला मार्ग निघत असतो. आमच्या सर्वांचं उद्दिष्ट एक आहे. त्या उद्दिष्टाची वाटचाल करण्यासाठी आम्ही सगळे एकत्रितपणे बसू, लवकरच बसू. योजना पवार यांच्या माध्यमातून आम्ही सगळे नेमके आपला खंबीरपणे आहोत. तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब हे सगळी नेते मंडळी आम्ही तिथे आहोत. काही नाही, काही घटना घडल्या चर्चा झाल्या असतील पण मला वाटते पवार आपले की 22 आमदार आहेत ते बीजेपीच्या तिकीट ह्याच्यावरती निवडणूक आणि एकंदरीत तुमचं जर पाहता बघितलं ह्या 2-3 महिन्यात फडणवीस साहेबांचं तुमचं जवळीकता वाढली आहे. मग भविष्यात तुम्ही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? मी राज्याचा मंत्री आहे, महायुतीचा मंत्री आहे. अजितदादा पवार साहेबांचा मी कार्यकर्ता आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे मंत्रिमंडळातले आमचे मुख्यमंत्री आहेत. ते बॉस आहेत. उद्या कुठल्याही राज्यातली मी कृषी विभागाचा मंत्री किंवा माझी कुठलीही कृषी विभागाची जर कामं असतील, कृषी विभागाचे निर्णय असतील ते राज्याच्या प्रमुखाला सांगावं लागतात. माझे संबंध देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण चांगले आहेत, एकनाथ शिंदे साहेबांशी पण चांगले आहेत, सगळ्याच मंत्र्यांशी संबंध चांगले आहेत. शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे मंत्रिमंडळातले सगळ्यांचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येक मंत्र्यांना कुठलंही काम असलं, कुठलीही अडचण असली तर आमच्या प्रमुखाकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागतं. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे, बारामतीकर इंदापूरकरांना माहीत आहे दत्तात्रय भरणेंचा स्वभाव कसा आहे. त्यामुळं माझा नेता दादा आहे. आज दादा नसले तरी आज आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आहेत. हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही एकत्र बसून एका सीटवर प्रवास केला. खरं तर इंदापूरकरांना बघायला खूप कमीदा मिळतं. गेल्या काही दिवसापासून जवळीक वाढली असं वाटतंय का? जवळीक आमच्यात भांडण कधी होतं? भांडण कार्यकर्त्यांचं भांडण होतं, निवडणुकीपुरतं भांडण होतं. आम्ही दोघं एक आहेत. आमचे विचार आता आम्ही एकमेकाला पटायला लागलेत. ठीक आहे, आमच्यात कुठं समज गैरसमज काही लोक करत होती, पण दोघांनी आता ठरवलंय समज गैरसमज करायचं नाही. दोघांनी आता इथून पुढे एकत्र पुढं जायचं. त्यामुळं निवडणूक हा विषय सोडून द्या, बाकीच्या गोष्टी सुद्धा त्यांचा चिरंजीव असेल, आमची अंकिताताई असेल, माझा श्रीराज असेल, आता ही कुठवर हे करायचं. आता कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तालुक्याच्या भल्यासाठी विकासासाठी हे कुठंतरी सगळं थांबून सगळ्यांनी एकत्र राहिलं तरच शेवटी तालुक्याचा विकास, आपल्या भागाचा विकास आणि एकमेकाला मदत सहकार्य होईल. आणि किती दिवस भांडायचं? ते साठीच्या पुढं गेलेत. मला 3-4 वर्षांनी माझी साठी होईल. त्यामुळे आता भांडण तंटा, एक समज गैरसमज कुणी किती कानाला लागलं तर आम्ही दोघांनी ठरवलंय कानाला लागलं तरी आता किती लोकांचं ऐकायचं आणि किती ते ऐकून किती सोडून द्यायचं आता आमच्या दोघांच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा आम्ही दोघे एक आहोत. कानाला लागणारी लोक बाजूला गेले. एकत्र काम करणार तुम्ही म्हणताय, परंतु महाविकास आघाडी आणि महायुती कसं दोघे एकत्र काम करा. आता इंदापूरमध्ये आम्ही काम केलंच की दोघांनी एकत्र. तुम्ही बघितलं राज्यात काय झालं आम्हाला माहित नाही, पण आता आम्ही दोघं तर एकत्र आहोत. भविष्यात आणि आम्हा दोघांना अजितदादांनी एकत्र बसवलेले, दोन्ही पक्ष एकत्रित येतील या निमित्तानं. अजितदादांनी आम्हा दोघांना एकत्र. या बाबतीमध्ये मी तुम्हाला परत सांगतो की या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी निर्णय घेतील.